नेतात आहे या बावधन पोलीस ठाण्यातून त्याला आता मेडिकल साठी नेण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये ही माहिती खरं तर देण्यात आली। त्यामध्ये माहिती देताना पिंपरी चिंचवड पोलिसांचे जे उपायुक्त आहेत विशाल गायकवाड यांनी माहिती देताना सांगितलं की 5:30 वाजता पुण्याच्या स्वारगेट परिसरामधून ह्या दोनही आरोपींना पकडण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर ह्या दोनही आरोपींचे CCTV असतील त्यानंतरच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळाल्या आणि हा संपूर्ण जे आरोपी आहेत ते आता मेडिकलसाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। कॅमेरामन निखिल तुषार, पुढारी न्यूज, पुणे। सुशील हगवणेला आज पहाटे स्वारगेट परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। आज त्यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर सुद्धा केलं जाणार आहे। याआधीच 3 आरोपी ताब्यात आहेत। सासू, नणंद आणि पती या तिघांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलं, तर सासरा आणि दीर मात्र फरार होते। त्यांचा शोध घेण्यात येत होता। 3 पथकं आधी होती, त्या संदर्भात शोध मोहीमसाठी वाढ करण्यात आली, आणखीन पथकं तैनात करण्यात आली आणि अखेर आज पहाटे यावेळी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पुण्यातील स्वारगेट परिसरातून ताब्यात घेण्यात आलं।